आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। ग्रामपंचायत बाबरूड प्रभ येथे 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत समोर ग्रामसभा माननीय सौ चंदाबाई रतनसिंग परदेशी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली। ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत स्तरावर राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच ग्रामसभेत ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली। यावेळी सरपंच सौ चंदाबाई रतनसिंग परदेशी, ग्रामपंचायत अधिकारी जे.के. लोनिया, कोमल पिळकुलवार मॅडम, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर पाटील वनपाल, श्री गणेश काळे वनपाल, श्री तेजस देवरे गृहनिर्माण अभियंता, श्री विवेक महाजन ग्राम महसूल अधिकारी, श्री निवा पाटील पत्रकार गौतम देवरे, श्री सुभाष मोरे, श्री भिकन परदेशी, सुभाष पाटील, जयसिंग परदेशी, प्रकाश परदेशी, रतन परदेशी, गोरख माळी सर आणि प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका हजर होते। सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी। आपल्या ग्रामपंचायतीने जवळजवळ 500 ते 1000 या ठिकाणी रोपं आणलेले आणि अगोदरच आपल्या गावाला एक चांगली परंपरा आहे की आपल्या गावाचे सुपुत्र दादांचे बंधू यांनी गावामध्ये एवढे वृक्ष लावलेले आहेत की खरोखर एक आता आम्ही सुद्धा जात असतो। माझी जवळजवळ 5वी 6वी शाळा आहे नोकरी करण्याची, पण आपल्या शाळेसारखी अशी सुंदर शाळा जिथे वृक्ष इतके वृक्ष आहेत की अक्षरशः तिथे आल्यानंतर मनाला प्रसन्न वाटतं। म्हणजे आपल्या गावाची खरोखर एक चांगली परंपरा आहे। गावाच्या आजूबाजूला अतिशय झाडच झाड आहेत, गावात एंट्री मारल्यापासून ती झाडच आहेत आणि अजून सुद्धा आपल्याला या ठिकाणी जिथे जिथे तुमच्या शेताच्या बांधावर जरी जागा असेल तिथे सुद्धा तुम्ही वृक्ष लावू शकतात। म्हणजे जेणेकरून या ठिकाणी आपलं गाव खरोखरच एक चांगलं आदर्श निसर्गरम्य गाव या ठिकाणी होऊ शकतं आणि या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायती सुद्धा आपल्याला सदोदित प्रयत्न करत असते की आपल्या हातून एक चांगलं कार्य घडावं। त्याचप्रमाणे आमच्या शाळेकडे सुद्धा तुमचं लक्ष राहू द्या। नवीन विद्यार्थ्यांचं ॲडमिशन घेण्यासाठी सदोदित प्रयत्न करा। आपला जो ग्रामपंचायत अंतर्गत गाव अंतर्गत जो आपला कंपार्टमेंट आपला गट नंबर 68 हस्तांतरित झालेला आहे, यामध्ये काय आहे आता आम्ही दुरुस्ती केली तर यामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या की यामध्ये दुर्लक्ष, वन विभागाचं दुर्लक्ष होतं, ग्रामस्थांचं बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं अगोदर की ही देणगी आहे आपल्या गावाला की वन। आता दुसरीकडे शहरामध्ये आपण जातो तर शहरामध्ये जंगल नाही राहत, झाडं राहत नाही, त्याच्यामुळे काय होतं सर्व दवाखाना जनजीवन विस्कळीत होतं। तसं आपलं काय खेडेगावामध्ये जंगल जमीन ही आपल्या ग्रामस्थांची आहे सर्व, याच्यामध्ये इतर हक्कामध्ये सर्व आपल्या गावाच्या लोकांचा अधिकार आहे। फक्त थोडं लक्ष असं द्यायचं की वृक्षतोड होणार नाही। तसेच आपला जो PSC आहे, PSCचा जो कचरा घनकचरा राहतो, जे सलाईनच्या बॉटल वगैरे, इंजेक्शनचे तुकडे वगैरे, हे सगळा कचरा ते आपल्या फॉरेस्टमध्ये टाकतायत आणि अनष्ट न होणारा कचरा आहे, 10-20 वर्ष नष्ट होत नाही, तर ते विल्हेवाट त्यांना योग्य जागेवरती लावायला सांगा। तसं एक आपल्या याच्यामध्ये घ्या। तसेच आपल्यामध्ये आणखी रोपवन नवीन कंपार्टमेंट नंबर 68मध्ये 20 हेक्टर रोपवन वृक्ष लागवड, तसंच जलसंचर CCTV असे कामं भविष्यामध्ये 1 ते 3 वर्षामध्ये होण्यासाठी, जेणेकरून ते जे पाणी वाहून जाते आपल्या गावामधून त्या ठिकाणी म्हणून बाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरीला किंवा बोरिंगला त्याला ते पाणी पर्क्युलेशन होईल, ते आपल्या भविष्यामध्ये। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.